डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल वाचन होत आहे। पुण्यातील विशेष न्यायालय आज अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे। तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळणार का हे आता पाहावं लागेल। आणि सनातन संस्थेच्या 5 सदस्यांवर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप होता आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज निकाल वाचन होत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल वाचन होत आहे। निकाल नेमका कधी लागू शकतो? 20 ऑगस्ट 2013 ची गोष्ट आहे। याच पुलावर ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर, माझ्या पाठीमागे हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे आणि याच ओंकारेश्वरच्या या नदीच्या पुलावरून नरेंद्र दाभोलकर हे साधारण 7:15च्या दरम्यान सकाळी चालत येत होते, मॉर्निंग वॉकला येत होते आणि दाभोलकरांची याच पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि संपूर्ण राज्यात देशात तेव्हा खळबळ माजली। त्या घटनेला 11 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि 11 वर्षांनंतर ज्या ठिकाणी दाभोलकरांचा खून झाला या सगळ्या वेगवेगळ्या तपास आणि बाकीच्या गोष्टी सीबीआय असेल, पुणे पोलिसांचा तपास असेल, अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी घडत असताना आज या प्रकरणामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे। काय नेमका निकाल येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं पाहता या घटनेला 11 वर्ष का लागली हा एक मोठा प्रश्न आहेच आहे, पण जेव्हा 11 वर्ष हे सगळं प्रकरण प्रलंबित राहत आहे त्याच्यावरती निकाल लागत नाही आणि आज तो दिवस आहे म्हटल्यानंतर पुण्यात त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते सगळे आलेले आहेत। जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सगळे कार्यकर्ते आहेत ते देखील पुण्यात आलेले आहेत। 11 वाजता पुणे विशेष न्यायालयामध्ये या आजच्या दिवशी निकालाचं वाचन होणार आहे। नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून तपास केला गेला, ज्यामध्ये सीबीआयने देखील तपास केलेला आहे। आज नेमकं काय निकालामध्ये सांगितलं जात आहे हे पाहावं लागेल। संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळतो का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। या संदर्भानं 11 वर्षांचा जो लढा आहे वेगवेगळ्या टप्प्यांवरचा आतापर्यंत तरी पुणे न्यायालयामध्ये याच्यावरती कुठलाही निकाल न आल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर जे लढ्याचे प्रयत्न सुरू होते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असतील किंवा कुटुंबीय असतील, त्यांच्या लढ्याला आज यश मिळतंय का याकडे लक्ष लागलेलं आहे। गौरी, नक्कीच ज्ञानेश्वर, निकाल नेमका काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे प्रकरण नेमकं काय होतं पाहूयात। 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात ओंकारेश्वर पुलाजवळ डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आलेली होती। एटीएस नंतर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलेला होता। सनातन संस्थेशी संबंधित डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे हे अटकेत होते। दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं आणि कर्नाटकातील गौरी लंकेश हत्या प्रकरणात दाभोलकर हत्येचे धागेदोरे सुद्धा सापडलेले होते। हत्येनंतर 8 वर्षांनी 2021 साली खटल्याच्या कामकाजास सुरुवात झाली। सीबीआयच्या वतीनं 20 साक्षीदारांची साक्ष सुद्धा नोंदवण्यात आली आहे। आरोपी सचिन अंदुरेंचा गुन्हा केल्याचा कबुली जबाब, आरोपींनी वापरलेलं पिस्तूल सुद्धा जप्त करण्यात आलाय। सनातन संस्था आरोपी तावडेंच्या मनात शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना असल्याचा अंतिम युक्तिवाद झालाय। तर आजच्या या निकालावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि हिंदू जनजागरण समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या निर्गुण खुनामध्ये ज्यांच्यावर संशय आणि ज्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं आणि त्याबद्दलचा तपास करून त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला आहे, काय उपाययोजना करतात याच्यावर पुढील काळातल्या समाज बदलाची, परिवर्तनाची प्रक्रिया अवलंबून आहे। त्याची गती आणि त्याचा पोत ठरू शकणार आहे असं मला वाटतं। त्यामुळे आपण वाट पाहूया, न्यायालय याच्याबद्दल समाधानकारक निष्कर्ष काढेल। नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा उद्या निकाल लागणार आहे
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना विशेषतः सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकूणच हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध हे षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि आम्हाला असं वाटतं की उद्या या प्रकरणाचा निकाल लागणार आहे, न्याय होणार आहे. आम्हाला असं वाटतं की या प्रकरणात आमच्या बाजूने न्याय होईल.